जय हिंद मित्रांनो. मित्रांनो, काल रात्री 9 वाजेच्या सुमारास एक परिपत्रक निघाला पोलीस भरती संदर्भात आणि तो प्रचंड व्हायरल झाला आणि त्यामध्ये नमूद केलं होतं एस-आर-पी-एफ सोलापूर याची जी काही मैदानी चाचणी आहे, ती मैदानी चाचणी 6 जूनपासून चालू होणार आहे म्हणून तो परिपत्रक होता. आणि त्या परिपत्रकानुसार आपल्याला म्हटलं होतं, की जे काही ग्राउंड असेल, त्याची पूर्णपणे साफ-सफाई करून आणि जे काही इव्हेंटसाठी जे काही साहित्य लागणार आहे, ते सर्व जमा करण्यासंदर्भात तो आदेश दिला होता. आणि त्यामुळे जवळपास जेवढे पण WhatsApp ग्रुप असतील, YouTubeवर असतील, त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. आणि ते व्हायरल करून ग्राउंड एकंदरीत 6 जूनपासून सुरू होणार असं गृहीत धरले जात होतं. परंतु त्याच्यानंतर आणखी थोड्या वेळाने एक 2-3 तासामध्ये एक ऑडिओ क्लिप म्हणजे एक कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला आणि त्यामध्ये सोलापूरचे जे काही नियोजन करणारे व्यक्ती होते, पोलीस होते, त्या ठिकाणी कॉल करण्यात आलं होतं आणि ते रेकॉर्डिंग तुम्ही आता या स्क्रीनवरती ऐकू शकतात काय आहे ते. तर हॅलो. जैन सर एस-आय-पी ग्रुप सोलापूर बोला. हा नमस्कार सर, काय विषय आहे? ते तुमचं परिपत्रक एक व्हायरल होत आहे सर. ते विषय नाही सर काय. काय नाही ते विषय. ते जोपर्यंत तुम्हाला महापोलीस.com वर ऑफिशियल वेबसाईटवर येत नाही तोपर्यंत कशावर तुम्ही विश्वास ठेवू नका. अच्छा, म्हणजे ते फ्रॉड समजायचं का सर? तसं समजा सर. सध्याला आमच्याकडनं वरिष्ठांनी तर आम्हाला काय आदेश दिलेले नाही. तर तुम्ही काय स्वतःला काय व्हॉट्सअप या टेलिग्रामच्या मेसेज भरोसा ठेवू नका. मेसेज नाही सर, ते एक परिपत्रक म्हणून एक प्रसिद्ध झालेलं आहे. हो. त्याच्यावर सही परिपत्रक नाही ते. तुम्ही नेट वाचा. परिपत्रक नाही सर ते. तुम्ही बघा नीट परिपत्रक कसं असतो आणि साधा मेसेज कसं असतो तुम्हाला समजून जाईल. ते परिपत्रक नाही तो. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे कोणती हालचाल नाही का म्हणजे ग्राउंड? नाही 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 नाही. ओके ओके, धन्यवाद सर. बघा मित्रांनो, त्यांच्या म्हणण्यानुसार की अजूनपर्यंत वरून कुठल्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीयेत मैदानी चाचणी संदर्भात. आणि एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता ऑफिशियल जे म्हणतो त्यांच्या वेबसाईटला अजूनपर्यंत कोणतेही अपडेट आलेले नाहीयेत की 6 जून पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. पण ही गोष्ट सुद्धा तेवढीच खरी आहे, मैदानी चाचणीला सुरुवात ही कधी पण होऊ शकते. त्या अनुषंगाने मित्रांनो तुम्हाला तयारी करून राहायचंय आणि जी काही ऑथेंटिक माहिती असेल, जे काही अपडेट्स असतील, जे काही रिअल अपडेट असतील, ते मी तुमच्यापर्यंत नेहमीच घेऊन येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा. त्याचबरोबर मित्रांनो, टेलिग्राम चॅनलवरती रोज नवीन-नवीन प्रश्न आम्ही तुम्हाला देत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करून घ्या आणि पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करा. बाकी काही असेल मित्रांनो, मैदानी चाचणीला कधी पण सुरुवात होऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी पण परिपत्रक निघू शकतो ही गोष्ट तेवढं सत्य आहे. कदाचित असं बघितलं जात आहे, एस-आर-पी-एफ असेल, बँड्समन असतील, ड्रायव्हर असेल, या पदासाठी आणि जेल पोलीस या ठिकाणी जे काही अर्ज आलेत ते कमी प्रमाणात आलेले आहेत आणि डबल फॉर्ममुळे इतर ठिकाणी भरपूर अर्ज हे कमी झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं ग्राउंड जे काही मैदानी चाचणी असेल ते 2 ते 3 दिवसामध्ये संपून जाईल असे भरपूर ठिकाणे आहेत. मग कदाचित असं पण होऊ शकतो मुंबई वगळता इतर ठिकाणी मैदानी चाचणीला सुरुवात होऊ शकते. कारण फक्त 2 ते 4 दिवसामध्ये इतर ठिकाणची मैदानी चाचणी संपून जाईल. त्यामुळे कदाचित जून महिन्यामध्ये ग्राउंड सुरू होऊ शकतो. पण हे काही फिक्स नाहीये. परंतु तुम्ही त्या अनुषंगाने तयारी चालू ठेवायची आहे. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.